सून आणि सासरा दुपारच्या वेळी बनवत होते संबंध. अचानक सासू घरी आली आणि घडला भयंकर प्रकार. तर मित्रांनो, ही घटना आहे मुंबईतील. मयत रुपाली शिंदे ही एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुलगी. घरची परिस्थिती चांगली नसल्याने रुपालीच्या वडिलांनी तिचे लग्न मुंबईत खाजगी कंपनीत काम करत असणाऱ्या प्रथमेश सोबत लावून दिले. काही दिवसातच दोघांचा सुखी संसार सुरू झाला. लग्न झाल्यानंतर रुपालीसुद्धा मुंबईत राहायला गेली. प्रथमेश आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे आई-वडील सुद्धा त्याच्यासोबतच राहायचे. प्रथमेश आता दररोज सकाळी कंपनीत काम करण्यासाठी जायचा व संध्याकाळी 8 वाजता घरी यायचा. नुकतेच लग्नाला 2 महिने पूर्ण झाले होते आणि एके दिवशी घडला भयंकर प्रकार. तर वेळ होती दुपारची 12 आणि तारीख होती 7 मार्च 2025. प्रथमेश दररोज ठरल्याप्रमाणे कंपनीत काम करण्यासाठी गेला होता आणि प्रथमेशची आईसुद्धा किराणा सामान आणायला बाजारात गेली होती. घरी होते तर फक्त प्रथमेशचे बाबा आणि रुपाली. सुनेला घरी एकटे बघताच सासऱ्याच्या मनात वाईट विचार येऊ लागले आणि घडला भयंकर प्रकार. रुपाली शिंदे ही आपल्या घरकामात व्यस्त होती. सासऱ्याने तिला चहा मांडायला सांगितले आणि खोलीत ये असे म्हटले. रुपाली शिंदे चहा घेऊन खोलीत गेली. बघते तर काय, सासरा कपडे काढून बसला होता. सासऱ्याला निर्वस्त्र पाहून रुपालीच्या पायाखालची जमीनच सरकली. सासऱ्याने एक क्षणही विलंब न करता रुपाली शिंदेवर तुटून पडला. रुपाली जोरजोरात ओरडत होती, पण घरी कोणी नव्हते म्हणून तिच्या मदतीला कोणी आलं नाही. जवळपास 5 तास दोघांचा कार्यक्रम सुरू होता आणि दोघांनाही मजा येत होती. वेळ होती दुपारची 4. अचानक सासू मंगला शिंदे बाजारातून किराणा सामान घेऊन घरी आली. घराचा दरवाजा उघडला आणि तिला खोलीतून कसातरीच आवाज ऐकू येऊ लागला. बघते तर काय, रुपाली आणि प्रथमेशचे बाबा एकमेकांना नको ते करत होते. हे पाहून मंगलाच्या पायाखालची जमीनच सरकली. मंगलाने हा प्रकार बघितला. कुठलाही विचार न करता ती रुपालीवर चाकूने वार करू लागली. 4-5 वार केल्यानंतर रुपाली खाली पडली. सगळीकडे रक्तच रक्त सांडले होते. नंतर मंगलाने आपल्या पतीला सुद्धा ठार मारले आणि मंगला तेथून फरार झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करते असता लक्षात आले की दोघांचे अनैतिक संबंध सुरू असताना रागाच्या भरात मंगलाने दोघांनाही ठार मारले. आरोपी मंगला सध्या फरार असून तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिलेली आहे. तर अतिशय हृदयाला हेलावून टाकणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे. तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.